नमस्कार, मी सारिका गायकवाड. तर आज आपण चाललेलो आहोत जबरदस्त एक नजारा बघण्यासाठी आणि तो नजारा इतका सुंदर असणार आहे. तर आज मी तुम्हाला घेऊन चालले पावनखिंड बघण्यासाठी. तर पावनखिंड बघायला जात असताना आम्ही ह्या गाडीमध्ये इकडं समोर मरगर सर बसलेले आहेत. हे मरगर सर आहेत, अनिल कडुसकर सर बसलेले आहेत आणि आमच्या समोर अजून एक गाडी आहे. अशा टोटल आम्ही 5 गाड्या भरून पावनखिंड बघायला चाललेलो आहोत. त्यावेळच्या काळामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी डोंगर दऱ्यातून कसा मार्ग काढला असेल आणि पायदळी म्हणजे घोड्यांनी वगैरे जाऊन त्यांनी एक किल्ले जिंकले. वाखाणण्याजोगा आहे, पण आताच्या पिढीला ते सांगितले तर त्यांच्यासाठी तो फक्त एक इतिहास आहे. पवित्र पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंचा जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण पाहतोय आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनखिंडीमध्ये आलो. इतिहासामध्ये या पावनखिंडीचा सुवर्ण अक्षराने उल्लेख केलेला आहे. खरंच ती पावनखिंड बघण्याचा एक वेगळाच आनंद आज होत आहे. पावनखिंड पाहू शकतो आपण या काळामध्ये. हीच ती मित्रांनो पावनखिंड जी बाजीप्रभूंनी लढवली आणि महाराजांना गडापर्यंत पोहोचवली. म्हणणं आहे की आता आपण खातो पिझ्झा आणि बर्गर, त्यामुळे आपल्यामध्ये ह्या शासनानं बांधून दिलेल्या पायऱ्या चढायची ताकद नाही आहे. पावनखिंडीतले दगड काय चढली असती तर मानलं पाहिजे त्या काळातल्या लोकांना, ज्यांनी पावनखिंड लढवली. बाजीप्रभू देशपांड्यांनी ही खिंड लढवत राहिले आणि ज्यावेळेला तिथं आवाज आला तेव्हाच बाजीप्रभू देशपांड्याने खिंड सोडली आणि त्याचबरोबर प्राण देखील सोडलेले आहेत. तर असा जबरदस्ती पावनखिंडीचा नजारा आहे. इथून हा जबरदस्त नजारा पाहण्यासारखा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण पावनखिंडीमध्ये आहोत. तर ते घोडखिंडीला पावनखिंडी नाव का दिलं इथं आल्यानंतर प्रत्यक्ष समजतं की आज इतकं बांधकाम होऊन इतक्या मॅडम चढायला पायऱ्या वगैरे असताना देखील आपल्याला एवढं आता मला तर बोलता येईल कदम लागलेलं आहे. मग त्या काळात ते सैनिक कसे लढले असतील किंवा त्या काळामध्ये युद्ध साहित्य असेल, घोडे असेल, हे सगळं घेऊन इथून एवढ्या मोठ्या प्रचंड मुघल सैनिकांना त्यांनी कसं तोंड दिलं असेल आणि निष्ठा काय असावी हे बाजीप्रभूकडून शिकावं. बाजीप्रभूकडून, कारण ज्या वेळेला महाराजांनी त्यांना म्हणले की चला तिथं आपण माघारी करू, शत्रूशी 2 हात करू, त्यावेळेला बाजीप्रभू म्हणले की लाख मेल ते चालतील पण लाखांना पोषण महाराज जगला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी महाराजांना पुढं विशाळगडाकडे काढून दिलं आणि स्वतः ती खिंडीमध्ये उभा राहिले आणि इतक्या अवाढव्य सैनिकाची तोंड दिलं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला महाराज विशाळगडावर पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तिथे ज्यावेळी तोफाचे आवाज झाले, त्या आवाज झाल्यानंतर तो आजच्या भाषेत सिग्नल किंवा आपण इशारा म्हणतो, तो इशारा ज्यावेळी बाजीप्रभू येथे मिळाला त्यावेळी बाजीप्रभूंनी आपला जीव सोडला आणि खऱ्या अर्थानं
स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं आणि महाराजांच्या प्रती काय निष्ठा आहे याचं एक ज्वलंत उदाहरण पुढच्या शेकडो पिढ्यांना बाजीप्रभूंनी घालून दिलं. अशा या दोन्ही शूरवीरांना आपण मानाचा मुजरा आणि जी आपल्याला माहिती दिली तर ते बाजी प्रभू देशपांडेचं जे कार्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची जी निष्ठा होती त्या निष्ठेवरचं संपूर्ण माहिती सरांनी आपल्याला आता इथं दिलेली आहे. आता ही संपूर्ण माहिती म्हणता येणार नाही कारण अजून पण याच्यामध्ये डिटेलमध्ये बरीचशी माहिती त्या काळातली आहे जी आपल्यापर्यंत पोहोचलेली असावी कदाचित. आपल्याला आता शासनानं बांधून दिलेल्या पायऱ्या त्याच्यावरती चढताना इतका त्रास आपल्याला होतोय तर त्यावेळेला दगड धोंड्यातनं त्यांनी सगळा पावनखिंड चढून जिंकली किंवा जे शिवाजी महाराजांना यश त्यांनी मिळवून दिलं ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. आणि आताच्या या काळामध्ये आपल्याला देखील असंच पॉझिटिव्ह विचारांनी जर चाललं तर आपलं सुद्धा लाईफ नक्कीच सक्सेसफुल होईल. धन्यवाद.